नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात। मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तलाठी भरती 2025 मराठी व्याकरणातील आज आपण 15वे पुष्प गुंफत आहोत। मुद्रांक, टीईटी, नगर परिषद, MIDC, DMER व इतर सरळ सेवा परीक्षा TCS पॅटर्न नुसार मराठी व्याकरण अति संभाव्य प्रश्नांची जी काही मालिका आहे, ती मालिका प्रश्नांची काठिण्य पातळी, त्याचबरोबर प्रश्न प्रकार, त्याची अचूक अशा पद्धतीची उत्तर, या सर्वांचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत। आणि हा अभ्यास करत असताना इथं हा प्रश्न प्रकारांचा संच आपण अभ्यासणार आहोत। चला तर पाहूया या ठिकाणी काय म्हटलेलं आहे। प्रश्न पहिला दिलेला आहे। काय प्रश्न आहे? अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य निवडा। अपूर्ण वर्तमान, अपूर्ण म्हणजे कसा? चालू अपूर्ण। जसं तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती आहे काय की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, तसं मराठीमध्ये देखील वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणतो की आय ईट ए मँगो, आय एम ईटिंग ए मँगो, आय हॅव ईटन ए मँगो, आय हॅव बीन ईटिंग ए मँगो फॉर 2 months 4 months। म्हणजे कोणता काळ रे? साधा, साधा नंतर चालू, चालू नंतर पूर्ण, पूर्ण नंतर रीतिकाळ। तर इथं काय म्हटलेलं आहे? अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य सांगा। त आहे, लेला आहे, त असतो। आता इथं पहा, मी सहजपणे लंगडी खेळत असे, मी सहजपणे लंगडी खेळत असते, मी सहजपणे लंगडी खेळत आहे। आता मी सहजपणे लंगडी खेळते, आता खेळत आहे। मी सहजपणे, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मी सहजपणे लंगडी खेळत आहे। त आहे याचा अर्थ खेळत आहे। खेळत आहे म्हणजे काय रे? तर खेळत आहे याचा अर्थ क्रिया, क्रिया काय आहे? क्रिया चालू आहे। चालू आहे म्हणजेच ती क्रिया कशी आहे? अपूर्ण, अपूर्ण आहे। क्रिया चालू आहे म्हणजेच इथं कशी आहे? क्रिया अपूर्ण आहे। भाषा कोणती आली? त आहेची। म्हणून ही बाकीची उत्तर चुकीची आहे आणि खेळत आहे, त आहे हे उत्तर अगदी बरोबर आहे। यालाच म्हणायचं अपूर्ण वर्तमान काळ, किंवा याला दुसरं नाव आहे चालू वर्तमान काळ। कोणता काळ आहे हा? चालू वर्तमान किंवा अपूर्ण वर्तमान काळ। ठीक आहे, येतंय लक्षात? ओके, चला पुढचा प्रश्न आपण पाहूया। पुढचा प्रश्न काय आहे पहा। पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? गोविंदराज हे कोणाचे टोपण नाव आहे? गोविंदराज हे कोणाचे टोपण नाव आहे? आता गोविंदराज म्हणजेच यांना दुसरं गोविंदाग्रज, गोविंदाग्रज। आता गोविंदाग्रज म्हटल्यानंतर हे आहे कोणाचे? अंदाजे काय उत्तर आहे सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं? हे आहे राग गडकरी। राग गडकरी याचा अर्थ राम गणेश गडकरी। गडकरी यांनी जे काही काव्य लेखन केलं, ते काव्य लेखन गोविंदाग्रज नावाने केलं। आणि नाटक जे लिहिलं, तर नाटके लिहिली बाळकराम, बाळकराम या नावाने। विवा शिरवाडकर कुसुमाग्रज, केशव कुमार परके अत्रे वगैरे आहेत। ठीक आहे, तर असे प्रश्न, अशी उत्तर। शब्द समूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे, त्यापैकी चुकीची जोडी निवडा। परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना शब्द समूहाबद्दल एक शब्द। आता शब्द समूहाबद्दल एक शब्द याचा अर्थ काय? जगाच्या विनाशाची वेळ, प्रलय, बरोबर आहे। उजाडण्यापूर्वीचा समय, राम प्रहर। बोल नसताना, बोलावणे नसताना आलेला, आमंत्रित, बरोबर आहे का? हळूहळू होत जाणारा बदल, उत्क्रांती। पण चुकीची म्हटलेला आहे। कोणती जोडी आहे रे? चुकीची। आता चुकीची जोडी म्हटल्यानंतर बोलावणे हे उत्तर, आणि ही बाकीची जी उत्तर आहे बोलावणे नसताना आलेला, तर याचं उत्तर आहे आगंतुक। काय उत्तर आहे हे? आगंतुक। आगंतुक उत्तर, आगंतुक असं हवं होतं, पण इथं काय आहे? आमंत्रित म्हटलेलं आहे। आमंत्रित, आमंत्रित, आणि म्हणून आगंतुक, बोलावणे नसताना आलेला, इथं हे आमंत्रित आहे। तर हे उत्तर इथं चुकीची जोडी म्हटलेलं आहे। इथं काय पाहिजे?
आगंतुक, आगंतुक असा शब्द अपेक्षित होतं. बरोबर आहे. चला आता पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना पुढील काव्यपंक्ती आलेला अलंकार ओळखा. वरे पसरली माटी जशी शाल पांघरिली. बहिणाबाई चौधरी यांचे हे वाक्य वगैरे आहे. वरी पसरली माटी जशी शाल पांघरिली, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे विंचू साप बारा त्याले उतारे मंतर, अरे विंचू साप बारा त्याले उतारे मंतर. वरी पसरली माटी जशी शाल पांघरली, हे आहे उपमा अलंकार. कोणता अलंकार आहे रे? उपमा. उपमा म्हणजे उपमे हे उपमानासारखे आहे. पसरली माटी, पसरली माटी शाल पांघरली. उपमेय हे उपमानासारखे उपमानासारखे आहे. सारखे आहे असे जेथे वर्णन केले जाते, असे जेथे वर्णन केले जाते तेथे कोणता अलंकार होतो रे? तेथे उपमा अलंकार होतो. उपमे हे उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे उपमा अलंकार होतो. डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते? आमचा बाप आणि आम्ही, कऱ्हेचे पाणी, इडली ऑर्किड आणि मी, रान पालखी. तर कसं आहे? डॉक्टर नरेंद्र जाधव रिझर्व्ह बँकेचे हे गव्हर्नर वगैरे होते. मग रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, आता रिटायर आहेत ते. बरोबर. त्यांनी काय लिहिलं? आमचा बाप आणि आम्ही. आमचा बाप आणि आम्ही. डॉक्टर नरेंद्र जाधव रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. हा, लक्षात ठेवा हे. चला पुढे जाऊया. मराठी नवकाव्याचे जनक कोणास म्हणतात? नवकाव्य मुक्त छंदामध्ये ज्यांनी कविता केल्या असे तर कोणते आहे रे ते? सांगू शकता का तुम्ही? तर याचा उत्तर जर विचार केला तुम्ही देखील सांगू शकता. R.R. देशपांडे नाही, बासी मर्डेकर. कोण आहे? पद्मा गोळे पण नाही, तर बासी मर्डेकर, बाळ सीताराम मर्डेकर यांनी मुक्त छंदातल्या कविता लिहिल्या. नालेल्या जणू गर्भवतीच्या सोजवळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उजळीत येई मघामधली प्रभात सुंदर. सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा, हवेत जाती मिसळून दोन्ही पितात सारे गोड हिवाळा. तर अशा पद्धतीच्या ज्या काही रचना आहे, या रचना बासी मर्डेकरांनी आपल्या काव्यातून मांडलेल्या आहे, म्हणून त्यांना नवकाव्याचे जनक असे म्हणतात. पुढे पाठ दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पाठ दाखवणे, पळून जाणे, मदत करणे, मनाचे स्थान मिळणे, प्रारंभ करणे. पाठ दाखवणे म्हणजे पळून जाणे. गड आला पण सिंह गेला, सूर्याजी पिसाळ. काय? पाठ दाखवून पळायला सुरुवात केलेली होती, पण तानाजीने दोर कापून टाकले. गड आला पण सिंह गेला, पळून जाणे. पाठ दाखवणे, पळून जाणे. आपण असं पळतो ना, असं पळतो. बरोबर आहे. पळून जाणे. खालीलपैकी कोणत्या म्हणीचा इतरांपेक्षा वेगळा अर्थ आहे? पहा, चोरावर मोर, कानामागून आली आणि तिखट झाली, सेरास सव्वासे, ठकास महाठक. तर हे सगळे एका जातीचे. वेगळा, चोराच्या मनात चांदणे. जो वाईट कृत्य करत असतो, वाईट कृत्य करणाऱ्याला मनामध्ये सतत डाचत असत, सतत त्याला भीती असते. ओके, म्हणून त्याला म्हटलं जातं इथं चोराच्या मनात चांदणे. क्रियापदाचा अर्थ ओळखा. मुलांनी शिस्त पाळावी, मुलांनी शिस्त पाळावी. आता हे विद्यार्थी आहे, कारण का? तर वाक्यामध्ये विधी म्हणजे कर्तव्य. विद्यार्थी या नात्याने, विद्यार्थी या नात्याने शिस्त पाळणं, शिस्त पाळणे हे मुलांचे कर्तव्य आहे. मुलांचे काय आहे? मुलांचे कर्तव्य आहे.
विधि का मतलब होता है कर्तव्य. वाक्यामध्ये विधी म्हणजे कर्तव्य, कर्तव्याचा बोध होत असतो. ओके. पुढे काय आहे पहा. खालील सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. सामान्य नाम नाही, नाही, नसलेला म्हटलेला आहे, नसलेला. नगर, नम्रता, नदी, नट. पहा, नगर, नम्रता, नदी, नट. आता नट कॉमन नाउन आहे, नदी सामान्य नाम आहे, नगर सामान्य नाम आहे, नम्रता शांतता, नम्रता, नम्रता शांतता, बंधुता. नम्रता हे प्रॉपर नाउन पण होतं आणि भाववाचक नाम पण आहे, नम्रता, शांतता. ओके. हे उत्तर इथं अगदी चपखल आहे, योग्य आहे. हा ही हे या सर्वनामांना खालीलपैकी कोणते सर्वनाम म्हणतात. हा ही हे, तो ती ते. हा ही हे म्हटल्यानंतर दर्शक का पुरुषवाचक का आत्मवाचक. तर जवळच्या वस्तूसाठी हा ही हे आणि दूरच्या वस्तूसाठी तो ती ते. पाहून घ्या. जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी हा ही हे आणि दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते. जवळच्या वस्तूसाठी हा ही हे, दूरच्या वस्तूसाठी तो ती ते. म्हणून दर्शक म्हणजे दाखवणे. ओके. ज्याचा तळ कल लागत नाही असा, ज्याचा तळ कल लागत नाही असा. पहा, अनंत, अमर्याद, अथांग, असीम. तळ, आता समजा ही विहीर वगैरे आहे आणि विहिरीचा तळ लागत नाही, हे तळ लागत नाही, बरोबर आहे. आणि मग असा कसा आहे, अथांग. तळ लागत नाही असा अथांग. ज्याला सीमा नाही असा असीम होतो, ज्याला मर्यादा नाही अमर्याद, ज्याला अंत नाही असा अनंत, ज्याचा तळ लागत नाही अथांग, थांग लागत नाही असा अथांग. ओके. पुढे पहा काय घडतंय ते. अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरलेला आहे. अकलेचा कांदा. आता अकलेचा कांदा, तुला अकलेचा कांदा आहे. अतिशय विद्वान माणूस, अतिशय मूर्ख माणूस, अतिशय चैनी माणूस, अतिशय श्रीमंत माणूस. तर याचं उत्तर आहे अतिशय मूर्ख माणूस. अकलेचा कांदा. अतिशय चैनी, खुशाल चंद. अतिशय श्रीमंत माणूस, नवकोट नारायण. नवकोट नारायण किंवा गर्भ श्रीमंत ज्याला म्हटलं जातं. अकलेचा कांदा, मूर्ख मनुष्य. शब्द समूहाबद्दल एक शब्द. खालीलपैकी पौष महिन्यात येणारा सण कोणता. खालीलपैकी पौष महिन्यामध्ये येणारा सण कोणता. सांगा काय वाटतं ते. पौष महिन्यात येणारा सण कोणता. चला, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, गुढीपाडवा. काय वाटतं तुम्हाला कोणता सण आहे पहा. चला पटापट. कोणता येतो रे पौष महिन्यामध्ये सण कोणता. सांगा तुम्हाला काय वाटतं पौष महिन्यामध्ये येणारा सण कोणता आहे. काय उत्तर असावं पौष महिन्यामध्ये. दसरा येतो, दिवाळी येते, मकर संक्रांत येते की गुढीपाडवा येतो. तर याचं उत्तर आहे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांत. काय आहे रे. मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे काय आहे रे. मकर संक्रांत. ओके. पुढे चला.
जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो? जागतिक मराठी भाषा दिन, तर मित्रांनो जागतिक मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिन, तर जागतिक मराठी भाषा दिन म्हटल्यानंतर तो आहे 27 फेब्रुवारी. 100% गॅरंटेड 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून पाळला जातो. मराठी भाषा गौरव दिन. कारण 27 फेब्रुवारी 1912 हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. मग जागतिक मराठी परिषद आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या ज्या काही संस्था आणि संघटना आहे यांनी त्या ठिकाणी त्यांची एक आठवण म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. कारण जगामध्ये देखील अमेरिका, रशिया असेल, कॅनडा असेल, याही ठिकाणी भारतीय माणसं वगैरे आहेत, बरोबर आहे ना. त्यांची देखील मातृभाषा, बोलीभाषा मराठी वगैरे आहे आणि म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून गणला जातो. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय, तर इथं लक्षात घेत असताना इथं पहा बरं का, इथं जर पाहिलं तर एक राजभाषा दिन, राजभाषा मराठी राजभाषा दिन, इथं उत्तर काय आहे? मराठी राजभाषा दिन. तो आहे याचं उत्तर 1 मे बर का. 1 मे 1960 ला महाराष्ट्र म्हणजे तो झाला. त्याच्यानंतर 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची गुजरात आणि महाराष्ट्र वेगळा झाला म्हणून मराठी राजभाषा दिन 1 मे आहे. ओके. आणि मराठी भाषा गौरव दिन, गौरव दिन, तर गौरव दिन आहे 27 फेब्रुवारी, हे लक्षात ठेवा. आणि तिसरं जागतिक भाषा दिन, जागतिक भाषा दिन. आता जागतिक भाषा दिन आहे काय? 21 फेब्रुवारी. फेब्रुवारी हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. मराठी भाषा लेखनासाठी टिंब लिपीचा वापर केला जातो. मराठी भाषा ब्राह्मी लिपी, सकळा लिपी, सुंदरा लिपी, हे तर लहान लेकराला देखील माहित आहे की मराठी भाषा ही लिपी कोणती आहे? देवनागरी. देवनागरी आर्य लोकांनी तयार केलेली, स्वतःला देव समजणाऱ्या आणि नगरात राहणाऱ्या लोकांनी जी लिपी तयार केली त्या लिपीला नाव दिलं देवनागरी लिपी. तिलाच बाळबोल लिपी म्हणतात, तिलाच आदर्श लिपी म्हणतात, तिलाच स्वतंत्र लिपी म्हणतात. ओके, हे सगळं तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता पुढे जायचंय आपल्याला. पुढे जात असताना पुढचा प्रश्न काय आहे पाहूया. तर याचा विचार करत असताना पहा काय घडतंय ते. पुढचा प्रश्न काय आहे पहा. क च ट त प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? महाप्राण, अनुनासिके, उष्मे, अल्पप्राण. क च ट त प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? क च ट त प पहा. तर हे आहे हे इथं क च ट त प, क ख ग घ हे ड, च छ च छ ज झ हे न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं क च ट त प, क च ट त आणि प, तर हे आहे अल्पप्राण. काय आहेत रे? अल्पप्राण, अल्पप्राण. आणि हे जे आहे तर हा जो दुसरा भाग आहे, या दुसऱ्या भागाचा विचार करत असताना हे आहे महाप्राण. इथं पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय हे परत आणि
या ठिकाणी हे लक्षात घ्या, हे येल्लो मधले जे आहे ना, तर याला म्हणायचं अल्पप्राण, हे पण अल्पच आहे. आणि इकडचे जे असतात तर त्याला काय म्हणायचं, महाप्राण. आता नीट लक्षात घ्या, मुद्दामून मी तुम्हाला इथं सांगतो. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर 10 आणि 4 14. आता इथं नीट बारकाईने जर विचार वगैरे केला तर मराठी भाषेमध्ये महाप्राण 14 आहे आणि अल्पप्राण किती आहे रे, 20 आहे. बरोबर. आणि मग क च ट त प, क च ट त प हे सर्व काय आहे, कशामध्ये येतात, हे अल्पप्राण मध्ये येतात. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे सगळे काय आहे, अल्पप्राण. त्याच्यानंतर पहा की ज्या ज्या व्यंजनाच्या शेवटी ह चा उच्चार होतो ना, त्याला काय म्हणायचं, महाप्राण म्हणायचं. आणि ओळखण्याची खूण त्याच्यामध्ये एच येत असतो. काय येतं, एच. हे इंग्रजी स्पेलिंग लिहिताना तो काय नियम वगैरे नाही, पण लक्षात ठेवायचं. मग 34 व्यंजनामध्ये 14 महाप्राण आहे, 20 अल्पप्राण आहे. स्पर्श व्यंजना गटामध्ये आता मी लिहिलं होतं ना, क च ट त प, ही 25 व्यंजने आहेत. या 25 व्यंजनामध्ये एका आडी एक अक्षर जसं ख, छ ही काय आहेत, महाप्राण मानली जातात. आणि बाकीची उरलेली 20 कशी आहेत रे, अल्पप्राण आहे. ठेवा लक्षात. पुढे ज्या वर्णांचा उच्चार स्पष्टपणे करण्यासाठी स्पष्टपणे करण्यासाठी स्वरांचं साह्य घ्यावं लागतं, त्यांना टिंब म्हणतात. सांगा उत्तर काय आहे ते. स्वरांचं साह्य घ्यावं लागतं, त्याला काय म्हणायचं रे, व्यंजने. काय आहे ते, व्यंजने. व्यंजने ही कशी असतात, परावलंबी असतात, स्वरावरती अवलंबून असतात. क चा पाय मोडला, क मध्ये अ मिळवला, क तयार झाला. ट चा पाय मोडला, ट मध्ये अ मिळवला, काय तयार झाला रे, ट. म्हणजे प्रत्येक व्यंजनामध्ये स्वर हा असतो. स्वराशिवाय व्यंजनाला पूर्णत्व येत नाही. दिंगत या शब्दाच्या संधीचा खाली काय, दिगंत. दिगंत या शब्दाचा संधीचा खाली योग्य विग्रह निवडा, दिगंत. आता दिगंत दिक अधिक अंत बरोबर दिगंत. आता इथं पहा, दिक अधिक अंत बरोबर दिगंत. इथं शब्द काय, हा तर चुकीचाच आहे. दिक अधिक अंत हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. इथं काय आहे, दिक अधिक अंत बरोबर दिगंत. चौथं उत्तर बरोबर आहे, दिक अधिक अंत बरोबर दिगंत शब्द आहे. ठीक आहे, पुढे चला. पहा, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजन संधी किंबहुना विसर्ग संधी. तर इथं हे जे उत्तर आहे, याचं उत्तर आहे विसर्ग संधी. मनस अधिक ताप बरोबर मनस्ताप. मन अधिक ताप बरोबर मनस्ताप. बरोबर आहे. स चा विसर्ग होतो म्हणून त्या प्रकाराला विसर्ग सकार संधी असे म्हणतात. कोणती संधी म्हणायचंय याला, विसर्ग सकार संधी. म्हणजे इथं स चा काय होतो, विसर्ग होतो. पहा, विसर्ग संधीमध्ये, विसर्ग संधीमध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर पहिल्या शब्दाच्या शेवटी, विसर्ग संधीमध्ये पहिल्या शब्दाच्या शेवटी स आल्यास स चा विसर्ग होऊन संधी होते. विसर्ग
होऊन संधी होते. आता विसर्ग होऊन संधी होते म्हणजे कसं, तर मनस अधिक ताप, हे पहिल्या शब्दाच्या शेवटी त आहे, मग काय होईल, मनताप. ओके, अशा प्रकारे ही संधी झालेली आहे आणि म्हणून त्याला म्हटलं जातं मनस्ताप. येतंय लक्षात? पहा, एकदम प्रत्येक गोष्टीला नियम असतात, त्या नियमाला अनुसरणच. याचा अर्थ काय होतो माहितीये का, की आपली जी काही भाषा आहे त्या भाषेला ठराविक काय आहे, नियम आहे. मग त्या नियमांना अनुसरून केलेलं जे काही लेखन वगैरे असतं त्याला त्याचं काय म्हटलं जातं, व्याकरणिक असं म्हटलं जातं. आणि म्हणून इथं 100% हे विसर्ग संधीचंच उदाहरण आहे. चला पुढे जाऊया. गाळलेला शब्द भरा, अव्ययालाच टिंबटिंब म्हणतात. अव्यय, सव्यय, अव्यय शब्दांच्या दोन जाती आहेत. एकाला म्हटलं जातं सव्यय, दुसऱ्याला अव्यय. पण विकारी जातीला सव्यय म्हटलं जातं आणि अविकारी जातीला अव्यय म्हटलं जातं. सव्यय म्हणजे लिंग, वचन, विभक्ती व काळ यानुसार बदलणाऱ्या जाती, आणि अव्यय म्हटल्यानंतर लिंग, विचार व विभक्ती, काळ यानुसार न बदलणाऱ्या जाती. म्हणजे या ठिकाणी शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती, शब्दांच्या जातीमध्ये दोन प्रकारामध्ये हे आहे विकारी जाती, विकारी जाती, आणि हा दुसरा प्रकार आहे अविकारी जाती. अविकारी जाती, विकारी जाती आणि अविकारी जाती. विकारी जाती याचा अर्थ काय होतो, लिंग, वचन आणि विभक्ती यानुसार न बदलणाऱ्या, लिंग, वचन, विभक्ती आणि काळ यानुसार न बदलणाऱ्या जाती. कसं रे, बदलणाऱ्या जाती. आणि इकडे काय आहे, न बदलणाऱ्या जाती. मग याचा विचार करत असताना मोरो केशव दामले याला म्हणतात सव्यय. मोरो केशव दामले. आणि इकडे त्यांनी शब्द वापरलेला आहे अव्यय. अव्यय, काय शब्द वापरला, अव्यय. आता अव्यय का मतलब क्या होता है, सुनो. अव्ययालाच अविकारी शब्द म्हणतात. ही बाकीची उत्तरं कशी आहे रे, चुकीची आहेत. बरोबर, अविकारी जातीलाच काय म्हटलं जातं, अव्यय. याला काय म्हटलं जातं, अव्यय. हे इथं लिहिलेलेच अव्यय, अव्यय. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आणि या शब्दाची जात ओळखा. आणि म्हणजे काय, आई आणि वडील, आई आणि वडील, आई आणि वडील. पाटी व पेन्सिल, बरोबर आहे. बॅट आणि बॉल, टेबल आणि खुर्ची. आणि हे काय आहे रे, उभयान्वयी अव्यय. दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र जोडणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं असतं रे, उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. ठेवा लक्षात. शहाणा, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे, शहाणा, शहाणपणा, बरोबर आहे ना. नंतर काय, शहाणपणा, मोठेपणा, मोठा, मोठेपणा. बालिश, बालिशपणा. तर हे आहे भाववाचक नाम. का, तर नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय, म्हणजे सामान्य नामाला व विशेष नामाला प्रत्यय लागून, सामान्य नामाला व विशेष नामाला प्रत्यय लागून जी नामे तयार होतात त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. काय सांगितलं, भाववाचक नाम 100%. मोठेपणा, बालपण, देवपण, बालपण, देवपण,
भोळेपणा, विसराळूपणा. ठीक आहे, तर अशा अर्थानं पुढे जाऊया आपण. पुढे जात असताना कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होते? कवी. आता कवी म्हटल्यानंतर कवी, कवयत्री, कवयित्री, काव्ययत्री हे चुकीचं आहे. कवियत्री, कवयत्री हे उत्तर बरोबर आहे. पण शब्द पाहिजे होता कवयित्री, कवयत्री, कवयत्री, कवयत्री. काय शब्द आहे रे? कवयत्री. उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. कवयत्री उत्तर बरोबर आहे. इथं पहा, पुढचा प्रश्न काय आहे ते. पुढचा प्रश्न आहे, देव या नामाचे पुढीलपैकी रूप सांगा. देव. काय वाटतं तुम्हाला? सांगा बरं. देव या नामाचे पुढीलपैकी रूप सांगा. तर देव म्हटल्यानंतर काय? आकारांत, पुल्लिंगी नामाचे अनेक वचनी रूप. सारखेच असते, सारखेच असते. एक देव, अनेक देखील देवच असणारे. एक देव, अनेक देखील देवच. 100% गॅरंटेड. देवाचं देवच असतं. एक उंदीर, अनेक देखील उंदीरच असतं. आकारांताचं आकारांतच राहतं. एक वचनी रूप सारखेच असते, आकारांतच. मी जर म्हटलं उंदीर, एक उंदीर आहे, अनेक देखील काय असतील रे? उंदीरच असतील. आकारांत पुल्लिंगी नामाचे एक वचनी व अनेक वचनी रूपे कशी असतात रे? सारखीच असतात. येतंय लक्षात? ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ही जी काही 15वं पुष्प गुंफलेलं आहे याच्यामध्ये मिश्र प्रश्नांचा आपण अभ्यास केला. अशी प्रश्न, अशी उत्तरं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया 16वं पुष्प घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स. आणि आमचे हे लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. आणि नवीन ही जी काही तलाठी भरती होणार आहे तर त्यासाठी आमची बॅच तुम्ही घेऊ शकता. थँक्यू, धन्यवाद, थँक्स.